नमस्कार, मी स्वाती पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अत्यंत साधी, सोपी, सरळ त्याचबरोबर चविष्ट अशी चायनीज रेसिपी पाहणार आहोत। तो म्हणजे वेज फ्राईड राईस। अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट असे एकदम मोकळे दाणेदार असे वेज फ्राईड राईस घरच्या घरी कसे बनवायचे आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, कारण अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मी तुमच्याकरिता आठवड्यातून 3 वेळेस आणत असते। त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील आणि अशाच रेसिपींचा तुम्ही आस्वाद घेऊ शकाल। चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण तांदूळ भिजवून घेऊ। याकरिता मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। कुठलेही लांब तांदूळ तुम्ही घेऊ शकता। हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आता हे तांदूळ आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। पाण्याने स्वच्छ धुवून झाले की यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा तासाकरिता भिजवत ठेवायचे। आता इकडे मी 4 वाटी पाणी पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं आहे। यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच आपले तांदूळ छान सुटसुटीत व्हावे याकरिता थोडंसं तेल देखील आपल्याला यामध्ये घालायचे। पाण्याला एक छान उकळी आल्यावर आपण जे तांदूळ भिजवत ठेवलेले होते ते देखील आपल्याला यामध्ये घालायचे। आता 4 ते 5 मिनिटे मध्यम आचेवर हे तांदूळ आपण छान शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांमध्ये आपले हे तांदूळ अगदी व्यवस्थित असे शिजवून होतात। हातावर घेतले असता लागलीच मोडतात। आता आपण हे तांदूळ एका गाळणीवरती गाळून घेऊया। तांदूळ एकमेकांना चिटकू नये याकरिता थोडंसं थंड पाणी देखील आपल्याला वरतून घालायचे। आता हे तांदूळ आपल्याला 10 ते 15 मिनिटे असेच थंड होण्यासाठी ठेवायचे। इकडे आपले तांदूळ तयार होत आहेत, तोपर्यंत आपण फ्राईड राईससाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊ। इकडे मी बारीक कापलेली पानगोबी, शिमला मिरची, गाजर, फ्रेंच बीन्स, कांद्याची पात, त्याचबरोबर मटार मी घेतलेले आहेत। भाज्या मी समप्रमाणात घेतलेल्या आहेत। या भाज्या प्रत्येकी अर्धा वाटी आहेत। तुम्ही आवडीप्रमाणे भाज्या कमी जास्त करू शकता आणि ज्या भाज्या तुम्हाला आवडत नसतील त्या भाज्या तुम्ही स्किप देखील करू शकता। आता इकडे आपल्याला एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल छान गरम करून घ्यायचे। तेल छान गरम झालं की 1 मोठा चमचा बारीक चिरलेलं लसूण आपल्याला यामध्ये घालायचे। सोबतच 1 अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं देखील मी यामध्ये घातलेलं आहे। 1 हिरवी मिरची बारीक चिरून घालायची। सोबतच 1 छोट्या आकाराचा कांदा देखील लांब चिरून घालायचा। 1 मिनिटाकरिता हे सर्व साहित्य तेलामध्ये आपण भाजून घेऊ। नंतर थोडासा कांद्याच्या पातीचा पांढरा कांदा आपण यामध्ये घालायचा आहे आणि तो देखील हलकासा परतवून घ्यायचा आहे। कांदा परतवून झाला की यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स घेतलेले होते ते सर्व व्हेजिटेबल्स टाकून घेऊ। व्हेजिटेबल लवकर शिजावे याकरिता थोडंसं मीठ देखील यावरती घालायचं आणि 3 ते 4 मिनिटे हे व्हेजिटेबल आपण मध्यम आचेवर व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे हे सर्व व्हेजिटेबल्स मी मस्त असे शिजवून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये काही सॉसेस घालू। त्यामध्ये सर्वप्रथम 1 अर्धा चमचा मी दाट सोया सॉस यामध्ये घातलेला आहे। 1 अर्धा चमचाच आपल्याला विनेगर यामध्ये घालायचं आहे आणि मोठ्या आचेवर 2 मिनिटे हे सॉसेस आपण परतवून घेऊया। 2 मिनिटे सॉसेस आपण छान परतवून घेतले की आपण उकडलेले तांदूळ यामध्ये घालायचे। तिखटपणाकरिता 1 पाव चमचा काळी मिरी पूड आपण यामध्ये घालायची आहे। सोबतच चवीप्रमाणे मीठ देखील घालायचं आहे। डार्क सोया सॉसमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं याकरिता मीठ अंदाजे घालायचं आणि थोडं कमीच घालायचं। आता 2 ते 3 मिनिटे मोठ्या आचेवर हे फ्राईड राईस आपण भाजून घेऊया। गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे फ्लेवर खूप सुंदर येतो। इथे आपले फ्राईड राईस बनून तयार आहे। सर्वात शेवटी आपण बारीक चिरलेला पातीचा कांदा यावरती घालायचा आहे। आता इथे आपले गरमागरम चविष्ट असे फ्राईड राईस बनून तयार आहेत। अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी हे फ्राईड राईस बनवून तयार होतात आणि चवीला देखील भन्नाट लागतात। तर हे फ्राईड राईस तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा आणि हो, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।